मी आज विशेष महाराष्ट्र सरकारचे आणि भारत सरकारचे आभार मानतो की ब्रिटिशकालीन आपला जो पूल होता कराडचा, मला अशी माहिती मिळाली की 1838 साली हा इंग्रजांनी तो पूल केला होता आणि 1838 पासून 2025 पर्यंत त्या पुलाची फक्त डागडुजी चालली आहे. नव्यानं तो पूल उभा करण्यात आला नाही. मी आज आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचे, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे, आमचे आदरणीय मंत्री सार्वजनिक बांधकामचे शिवेंद्रराजेंचे मनपूर्वक आभार मानतो की 50 कोटी रुपयाचा निधी हा जुन्या पुलाला आज सँक्शन झालेला आहे आणि CRFच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि त्यामुळे चौपदरीकरण त्या पुलाचं होणार आहे. जुना पूल हा डिस्मॅन्टल होईल आणि चौपदरीकरण पुलाचं होणार आहे. म्हणजे कराडचा ॲक्सेस पॉईंट वाढावे. पत्रकार बांधवांनी देखील वेळोवेळी या विषयावर आवाज उठवला आहे की ज्या वेळेला NH4ला जर का ट्रॅफिक जॅम झाला किंवा काम निघालं तिथं किंवा काही कारणाने जर का वाहतूक वळवायची झाली तर कराडच्या ॲक्सेससाठी जुन्या पुलावरनं वाहतूक होते आणि जुन्या पुलाचं काम हे चांगलं झालं पाहिजे. तर चौपदरीकरण झालेलं आहे. कराडच्या 157 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी नवा चारपदरी पूल उभारला जाणार असून कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नामुळे या कोयना पुलासाठी केंद्र सरकारचा 50 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. या पुलाच्या कामाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून काहीच दिवसात या पुलाच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे पुणे बेंगलोर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी त्याचबरोबर कराडात येण्यासाठी हा नवा मार्ग तयार होईल. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड.